नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच मिळणार गिफ्ट. सरकार खात्यात 8 ऑगस्ट रोजी पैसे जमा करणार. पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून हप्ता केला जमा. शेतकऱ्यांनो, जमीन विकू नका, उद्योगात भागीदारी मागा. राज ठाकरे. बीडमध्ये समाधानकारक पाऊस नाहीच. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार 4 लाखापर्यंत अनुदान. सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना. कर्नाटकाने अलमट्टी धरणाची उंची वाढू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. देशात पैसा तंत्रज्ञान भरपूर, पण कमतरता इमानदारांची. नितीन गडकरी. विनंती करतो, जनतेला हेलपटे मारण्यास लावू नका. महसूल विभाग हा सरकारचा कणा. अजित पवार. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेत. पुणे जिल्ह्यात 58 प्रस्ताव मंजूर. एसटी महामंडळ कामगाराच्या सरकार पाठीशी. उपमुख्यमंत्री पवार. खरीप पीक विमा अर्जासाठी 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. कांदा दर घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. शेतकऱ्यांसाठी काम करायचे होते. माजी कृषी मंत्री कोकाटे. लाडकी बहीण योजनेची पडताळणी. 42 लाख महिलांचे अर्ज बाद. आयल्यानगरला 6,76,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या. सिंचन अनुशेषाची पश्चिम विदर्भाला केवळ 2,500 कोटीची तरतूद. चंद्रपूर जिल्ह्यात 3,86,000 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या. नांदेडमधील पीक विमा परतावा वितरण्यासाठी मुहूर्त ठरेना. सांगली जिल्ह्यात 81,000 शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा. पावसामुळे पालघरमधील मुरुड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण. एसटी लवकरच करणार पेट्रोल डिझेल विक्रीत पदार्पण. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती. लासलगाव कांदा मार्केटमध्ये आठवड्याभरात 176 रुपयाची कांदा दरात घसरण. छत्रपती संभाजीनगरमधील बातमी. 50,000 द्या, 1 लाख घ्या. बनावट नोटांचा छापखाना. आयल्यानगर पोलिसांची वाळूजमध्ये कारवाई. सूत्रधार पसार. 7 एजंट अटकेत. 8 दिवसात आरोपींना अटक करा, अन्यथा बीड जिल्हा बेमुदत बंद करू. मनोज जरंगे पाटील. महादेव मुंडे खून प्रकरणात बैठक. 20 महिने उलटूनही आरोपी सापडेनात. गरिबीला कंटाळून आईनेच केली 6 महिन्याच्या बाळाची हत्या. मुंबईच्या शिवाजीनगरमधील घटना. झोपाळ्यातच सोडला प्राण. आई अटकेत. उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबर रोजी निवडणूक. भाजप उपराष्ट्रपती पद आपल्याकडे ठेवण्याची शक्यता. धनंजय मुंडे यांनी 3दा भेट घेतली, पण मंत्रिपदाबाबत चर्चा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पुन्हा मंत्रिपद देण्याची शक्यता फेटाळली. तुमचे पीएम किसानचे 2,000 रुपये जमा झाले नाही तर लगेच KYC करून घ्या, नाहीतर तुम्हाला येणारे नमो शेतकरी व पीएम किसानचा पुढील हप्ताही मिळणार नाही. अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.